आमचे सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उद्या वाढदिवस साजरा होत आहे आणि त्या निमित्तानं उद्या एक कार्यक्रम आपण या ठिकाणी दोन शहरामध्ये संविधानच्या तिथेच आपण ते कार्यक्रम करूया आणि सकाळी 10:30चं ते टायमिंग असणार आहे आणि म्हणून मोठ्या संख्येनं जरा तिथं आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा निषेध हाही त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना करायचा आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय पप्पू साहेब शेवाळे त्याचप्रमाणे आपणसाहेब पवार आमच्या भारतीताई योगिनीताई पूर्वताई सचिन त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आबासाहेब वाघमारे डोंगरे वकील साहेब रामराव फुले त्याचप्रमाणे आमच्या युवती तोरगेताई सर्वच राष्ट्रभाई असतील अजित असेल त्याचप्रमाणे आमच्या या दगाटेताई असतील आमचे रावजी दिवेकर असतील सर्वच व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वेगवेगळ्या गावचे सगळे कार्यकर्ते उपस्थित सर्व बांधवांनी बघितले या ठिकाणी आता निवडणूक पार पाडलेली आहे आणि निवडणुकीत काय काय घटना घडलेल्या आहेत हे सगळीकडे तुम्हाला सांगतो म्हणजे पाहायला मिळते आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि घराघरामध्ये चर्चा आहे हे कुठे एकच दुसरा माणूस चर्चा करत नाही घराघरात प्रत्येक घराघरात चर्चा आहे की बाबा ही एवढी फसगत झाली कशी काय आणि आता प्रत्येकाच्या लक्षात आलंय की ईव्हीएम मशीन हॅक करू शकतात आणि त्याच्या मार्फत असं उलटे पालटे करू शकतात हे ते मार्कड म्हणून वाडी आहे ना मार्कड गाववाडी सोलापूर जिल्ह्यातलं तिथं तर तुम्हाला सांगतो एक संघ गाव आहे एक संघ मार्कडवाडी एक संघ गाव तिथं आणि 2 गट होते तिथं एक विजयशिव वैद्य पाटलांचा होता उत्तमराव जानकरांचा एक होता ते 2 गट एकत्रित आले त्यांनी एकत्रित आल्यावर तिथं एकदम उलट मतदान म्हणजे जानकर साहेबांना काहीच किरकोळ मतदान झाले आणि त्या विरोधी माणसाला सगळं सातपुत्यांना बोलायचं मतदान झाले एकही माणसाचा विश्वास बसायला आणि म्हणून त्या लोकांनी आंदोलन केलं सुरू केलं आणि त्यांनी ईव्हीएमच्या वेळी बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या हे कळेल तरी की सरकार किती घोटाळेपणा करते हे तुम्हाला सांगतो हे लोकांना कळण्यासाठी त्या गावांनी एक मुख्य निर्णय घेतला एकत्रित आता मला सांगा जर खरं खोटं काय असेल जर समोर बसून जर त्यांची तयारी असेल तर सरकारने ते मान्य करायला काय अर्थ देऊ सरकारने काय केलं तिथं बंदोबस्त 200, 250, 300, 350 पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी केला आणि घराच्या बाहेर माणसाला निघून दिलं नाही सगळं प्लॅन केलेलं असताना एवढी गुदामूर्ती आणि दादागिरी आणि हुकुमशाही या राज्यात या देशात म्हणजे त्यांची पावलं पडायला लागलेली आहेत आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सावध राहावं लागणार आहे मी पाहिलं कोण गोपीचंद पडळकर का काय त्याची बोलण्याची पद्धत आली होय रस्त्याची थोबाड आली पाहिजे थोबाड तुम्हाला दादा वाटते पाहिजे दादा उद्या जालो पण तिथं पुतळा हे चांगलं नाहीये अरे पवार साहेब कुठे आहेत तुम्ही कुठे आहेत तुमची लायकी तरी आहे का त्यांच्याविषयी इतकं खात्या लेवलला बोललं आणि त्याचाही मी इथं जाहीर निषेध करतो तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी अजिबात चांगल्या नाहीये कुणी असले रमेश थोरात असू द्या रमेश थोरातला बोलण्याचा अधिकार नाहीये किती विरोधाचा माणूस होतो त्याच्याबद्दल खात्या पातळीवर बोलण्याचा थोरातला अजिबात अधिकार नाही बोला तुम्ही नियमात बोला नियम सोडून अजिबात बोलू नका कुणी असू द्या तुम्हाला सांगतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे कुठपर्यंत चांगलं होतं तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयी साहेब अडवाणी साहेब त्या सुषमा स्वराज या सगळ्या ज्या होते ना नेते मंडळी जुनी यांच्यापर्यंत चांगला नितीन गडकरीला सुद्धा सगळी लोक चांगलं सांगतात का ते थोडं सुद्धा बाहेर बोलत नाही तुम्ही बघा ना आता कशी बोलतात काय बोलतात हे सुद्धा सुटल्यात अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो ही चांगली पद्धत अजिबात नाहीये आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणजे उद्याचा कार्यक्रम आपल्याला पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे त्यांना आपण सगळेजण शुभेच्छा देणारच आहोत परंतु त्याचबरोबर या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जन आंदोलन उभारावं लागेल
त्याचाही विषय उद्याच्याला निषेधाचा आपण करणार आहोत. त्या ह्याचा मी आता सांगितल्याप्रमाणे त्याचाही पुतळ्याचं हे तरी आपण हे केलं पाहिजे सगळ्यांच्या समोर. आणि म्हणून सगळ्यांनी एक 10:30 बोलत 10:30 नाही 11 बोलले उशीर होतो शिवून झालं की मग लोक जरा थोडी मागणी द्या. 10:30 कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांनी हजर राहिलं पाहिजे आणि सगळ्यांना निरोप द्या. म्हणजे आता तुम्ही सगळीकडे निरोप दिले पाहिजे, सगळ्यांनी घेऊन आलं पाहिजे. तिथं 10:30 या 11 11:30 पर्यंत सगळा कार्यक्रम सगळा संपून टाकू आणि शुभेच्छा देऊन आपण उद्या म्हणजे एक सगळ्या गोष्टी करूया. या ठिकाणी आज सगळ्यांना हळद म्हणजे बापू म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये दौंड तालुका असा आहे की आम्ही सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित आलेलो होतो. काय बसेल सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे एक सुद्धा समाज इकडे तिकडे नाही अजिबात या तालुक्यात. सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन म्हणजे कालची निवडणूक लढवलेली आहे. परंतु तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या हुकुमशाहीला कोणी काही करू शकत नाहीये. म्हणजे ज्याचं जिथं हुकुमशाहीचा वापर होतो तिथं तिथं काय काय घडतं ते तुम्ही आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टीचा वापर झाल्याशिवाय राहणार नाही. चुकीच्या गोष्टी जास्त दिवस कोणाच्या टिकत नाही. तुम्ही असू द्या जगाच्या पाठीवर एक ना एक दिवस उघडकीस आल्याशिवाय राहत नाही. अमेरिका सारखा देश असेल, जर्मनी असेल, जपान असेल, रशिया असेल, या देशात सुद्धा ईव्हीएम होतं ना, त्यांनी सुरू केलं त्याच ते पालन आपण केलं. पण त्यांनी ते का बदललं की आज सगळे घोटाळे व्हायला लागले म्हणून बदलले. तिथं प्रगत राष्ट्र आहे आणि म्हणून तिथं जर बॅलेट पेपर येत असेल तर तुम्हाला सांगतो या देशामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेब ही वज्रमूठ तुम्हाला सांगतो देशाच्या पातळीवर निश्चितपणे मानती. आणि सगळ्यांनी आपण मात्र सगळ्यांनी म्हणजे उत्स्फूर्तपणानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांना एक अजून फार ताकद आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं उद्याच्या भविष्य काळात हा दौंड तालुका तुम्हाला सांगतो एक संघपणानं एक जिन्सीपणानं एक विचारानं कुठल्याही परिस्थितीत आदरणीय पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील. आणि मग उद्याच्याला जे काही आपल्याला वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्याला उद्या शुभेच्छा आपण सगळ्या देऊया सर्वांना आणि ईव्हीएमचाही निषेध करूया. तर मोठ्या संख्येनं सगळ्या लोकांनी उद्या 10:30 पर्यंत या. नाही तर काय दौंड शहरातल्या लोकांना जरा म्हणजे लवकर उठायची सवय शहरात या लवकर उठतात ना होय लवकर उठता तुम्ही आणि तुम्ही उठता पण जरा वाईट शहरात विचार करा. हे सचिन हे काय सांगतो मी शिवाय उठायचं नाही रात्रभर झोपत नाही. तर उद्या त्याला जरा लवकर उठून सगळ्यांनी जरा आजूबाजूची लोक बरं का दीपक भाऊ सगळी लोक जरा सगळी गोळा झाली पाहिजेत. अशा पद्धतीने करा. बाहेर नाही तालुक्यातलं वेगवेगळ्या गावची लोक स्वतः येतील. आणि म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय उच्चांत दैवत पवार साहेबांना वाढदिवसाच्या उद्याच्या आजही हार्दिक शुभेच्छा तो उद्या देणारच आहोत. त्यांना चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा बाप्पू असतील आमच्या भारतीताई असतील आणि सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं दौंड तालुक्याच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आम्ही माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार. त्यानंतर बापू होतील.